गाईज आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करत आहे आणि आजचा ब्लॉग एकदम एंटरटेनमेंटिंग राहील आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही वेगळं दाखवू आणि आजच्या ब्लॉगमध्ये थोडंफार तुम्हाला होम पण दिसेल माझं, तर नक्की बघा हा ब्लॉग. फायनली गाईज मी काय केलं तर एक काऊट आहे काऊट वूड ॲपल, तर या वूड ॲपलला जे फोडलं पण ते काय पिकलेलं नव्हतं, तर मी काय केलं ते डस्टबिन सर्व केलेलं आहे. मी त्या डस्टबिन टाकलं नव्हतं म्हणून कौट एकदम. आणि तुम्हाला माहिती आहे का, कौट जर पिकलेलं असलं चॉकलेटी ब्राउनिश असतं थोडंसं, आणि त्या ब्राउनिश कलरला आपण काय करतो गूळ आणि तिखट आणि मीठ टाकतो. तर याच्यात मी तिखट मीठ ॲड करणार होतो पण ती काय पिकलेलंच नव्हतं, त्याच्यामुळं मला काही खायला भेटलं. मला खूप आवडतं म्हणजे कौट. तुम्ही पण ट्राय करून बघा, आपल्या महाराष्ट्रात खूप मस्त असतं बरं. गाईज आपण आपल्या टी या प्लांटमध्ये जात आहोत. हो गाईज, या झाडामध्ये डिफरन्स काय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पाहू शकता या झाडामध्ये कमजोरी आहे आणि याच्यात चांगलं झाड आले, म्हणजे काहीतरी चेंज आहे. आणि इथं खाली इथं झाड आलं गाईज, कशाचं आहे काय माहीत नाही, पण मी आत्ता बघितलं. तर थोडासा शूट पण काढून घेऊ आपण आणि शूटचा रिझल्ट लगेच पुढे दिसून जाईल तुम्हाला. आणि गाईज तुम्हाला वाटत असेल मी तीनदा तेच दाखवतोय, पण मला फार आवडती जागा म्हणून दाखवतोय. गाईज इथं बसलेलं दिसतंय का, हा पॅरोट आहे. तुम्हाला म्हणलं होतं गाईज इथं खूप सारे बर्ड्स येतात, आणि गाईज तिथं पॅरोट दिसते तेव्हा ते पॅरोट. आणि गाईज अजून पण पॅरोट आहेत तिथं खाली, आणि ते याच्यात काय दिसेना, तुम्हाला दाखवतो एकदा वापस. ते दिसतंय का सगळ्यात वरती, ते 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 माझं बोट त्याच्यावरती एकदम, ते पॅरोट आहे गाईज. हे वालं तुम्हाला वाटत असेल जसं काय ते ब्रांच आहे, पण नाही. आणि गाईज इथं आमच्या बाजूला पण घर बांधणं चालू आहे. इथं पाहू शकता तुम्ही, ही पण जागा आहे इकडं, आणि इकडं हा मेन रोड आहे अंबडचा. और हे ओल्ड अंबड आहे आणि न्यू अंबड त्या साईडला आहे. त्या साईडला खूप लांब आहे, म्हणजे इथून लांब आहे. आणि इकडं गणपती गल्ली म्हणून आहे, आणि इथं सध्या तिथं काम चालू आहे. त्या ठिकाणी काम चालू आहे, तिथं रोडच असा खड्डे केलेत तिथं खूप पुढे. चला तर जाऊया आपल्या रूममध्ये. ही माझ्या रूमचा नजारा पहा किती मस्तपैकी. ही फ्रेम चांगली दिसते आमच्या घराला. हा याच्यामुळंच तर पूर्ण जे व्हेंटिलेशन आहे ते या रूमला भेटतं. जे आपल्या घराला व्हेंटिलेशन पाहिजे ते इथून भेटतं बरं. इकडं आले की हा पॅसेज, इकडं आले की ही दुसरी रूम, जिथे की आता उन्हाळा लागला मग आता काय कूलर लावावाच लागतोय. आणि इथून पण असा दरवाजा केलेला आहे आम्ही इथं जायसाठी, आणि तिथून पण येऊ शकतो आपण. राईट, टी व्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं आधीच्या ब्लॉगमध्ये. तर आता चला खाली जाऊयात. आणि इकडं पोरं खेळतात आणि लपायला गेले वरती. आणि ती वेदिका व्हील्स का, ती वेदिका मला एक दे ना. संपले का, मला नाही द्यायची का, नाही द्यायची. इथून पुढं मी तर बोलणार नाही आता काय. आणि इथं आम्ही वेस्ट इंडिजचे हायलाईट्स बघते. आणि इथं आपले आजोबा म्हणजेच भाऊ गाईज भाऊ खूप म्हातारे आहे म्हणून त्यांना इतका काही हात हालत नाही, पण गाईज तरी हात हलावला. मॅच चालू आहे गाईज. आणि आता मी गाईज इथं माझ्या आजोबांनी टी व्ही चालू केली, आणि टी व्ही चालू केला टी व्हीच लागते रोज, आणि टी व्ही लागते. आणि घरी आमच्या ठिकाणात चालू आहे गाईज. इथं अतुल काका आलेले आहे, इथं भाऊ आहेत. बस अजून आता आपण जाते थोडंसं काहीतरी खायला, पण खायला काय बघू देऊ पहिले, बघतोय खायला काय काय. फ्रीज में देखेंगे गाईज, फ्रीजमध्ये काहीच नाही आहे. फळं बी तरी पाहिजे होते, फळं पण नाही आहे गाईज. फ्रीजमध्ये बॉटल्स आहेत फक्त, बस एवढंच.
याच्यात काय काय ठेवलेलं आहे पहा. आणि हे आमचं देवघर. आज तर वेगळंच रूप घेतलं आहे. थोडंसं रेडिश कपडा टाकला आम्ही खाली आणि देवांना व्हाईट कलरची फुलं लावली. मीच पूजा केली ती आज. नाहीच कोपऱ्यात एकदम सुंदर दिसते देव. आम्हाला तर मोठं सागवानचं जे देवघर आहे ते ह्या ठिकाणी असं लावायचं आहे, पण अजून उशीर आहे. आणि इथं हे आमचे महाराज ओम ब्रह्मी श्वासानंदाय नमः यांचा चमत्कार खूप घडतो. आणि हे पण आमचे महाराज जे की श्री परमपूज्य वामनानंद गुरु आहेत. आणि हे माधवानंद तर आणि इथं लक्ष्मीचा फोटो. असंच आमचं देवघर. इथं फळं आहेत पण मला हे काही आवडत नाहीत. मला काहीच आवडत नाही. ॲप्पल आवडत नाही मला जास्त करून. हे ॲप्पल पण मला आवडत नाही. काल ऑरेंज आणलं होतं. ऑरेंज काही संपलं पण याच्यात पण काही नाही. तर आपण आता इकडे जाऊयात. गाईज अशाच आपल्या एंटरटेनमेंट ब्लॉगमध्ये आता आपल्या ब्लॉगचा एंड करूयात. आणि चला तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.